नमस्कार मैत्रिणींनो, तर मी आता हे वांग्याचं भरीत तुम्हाला दाखवणार आहे। मला ऑर्डर आलेलं आहे वांग्याचं भरीत बनवण्यासाठी। त्यासाठी मी भाजून घेतलेले वांगे आहेत आणि ते सोलून व्यवस्थित इथे तयार केलेलं आहे ते। त्यानंतर तुरीचे दाणे घेतलेले आहेत, थोडीशी मेथीची भाजी घेतली आहे, मिरची आणि टोमॅटो घेतलेले आहे। तर ज्या क्लायंटसाठी मी तर इकडे कढईमध्ये आपलं तेल गरम झालेलं आहे आणि मी मोहरी घालते, थोडं जिरं घालायचं आहे। इकडे आपली भाकरी इकडे रेडी होत आहे आणि त्यानंतर मी यामध्ये घालणार आहे मिरच्या। त्यांना कांदे नको आहे त्यामुळे मी ते स्किप केलेले आहे, त्यांना लसूण कांदा नको आहे। तुम्ही बघू शकता मिरच्या छान झालेल्या आहे। त्यामध्ये मी आता मेथीची भाजी घेतलेली ती ॲड करणार आहे। त्यानंतर मी यामध्ये टोमॅटो ॲड करत आहे। वांग्याच्या भरतामध्ये टोमॅटो भरपूरच पाहिजे, त्यामुळे मी भरपूर टोमॅटो यामध्ये घालणार आहे, त्यामुळे टेस्ट खूप छान येते। आणि यामध्ये आता मी ॲड करणार आहे तुरीचे दाणे। हे थोडे मी वाफवून घेतलेले होते, हे तुरीचे दाणे मी यामध्ये ॲड करणार आहे। इकडे बघू शकता गरमागरम भाकरी आपल्या रेडी होत आहे। ही तव्यावर भाकर आहे, इकडे मम्मी भाकरीची तयारी करते आहे। तर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता आता हे किती छान तेलामध्ये छान झालेले आहे। मेथीची भाजी, दाणे, टोमॅटो आणि मिरची मी यामध्ये घातलेली आहे। पाल्याचे कांदे आणि आपले साधे कांदे मी स्किप केलेले आहे, कारण त्या पद्धतीने मला ते भरीत बनवून द्यायचं आहे, त्यांना नको आहे याकरता। आता मी यामध्ये आता मी चवीपुरतं थोडं मीठ घालणार आहे। जवळजवळ 2 किलो वांग्याचं भरीत मला बनवायचं आहे, त्यासाठी मी तयार केलेलं आहे। आता यामध्ये मी हे तयार केलेले भाजून घेतलेले वांगे जे आहे हे व्यवस्थित सोलून घेतले आहे आणि ते सर्व मी यामध्ये घालणार आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे। तुम्ही आता बघू शकता की किती छान झणझणीत आपलं हे वांग्याचं भरीत रेडी आहे आणि यावर आता मी कोथिंबीर थोडी टाकणार आहे। तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। हे बघा किती छान आपलं वांग्याचं भरीत रेडी झालेलं आहे। तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ अभिप्राय कळवा। थँक्यू। इथे माझा हा झुणका, वांग्याचं भरीत आणि या भाकरी, हा ठेचा, इकडे सगळं हे रेडी झालेलं आहे। हे मी का क्लायंटला देण्यासाठी सर्व हे बनवलेलं आहे, तुम्ही बघू शकता।